नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे अंघोळ पांघोळीने। त्यानंतर मी देवपूजा करून घेतली। निर्मळ अशी सुट्टी असली ना का सगळं कसं निर्मळच होतं। म्हटलं मिनी ब्लॉगमध्ये ही पण क्लिप ॲड करूयात। त्यानंतर मी मशीनला कपडे लावून घेतले। पाऊस खूप पडतो बाबा आणि कपडे वाळत नाही, मग ओले कपडे कोण घालणार। आणि मिस्टर गेले होते एक दिवसासाठी गावाला, तर आंबे, पेरू, गावरान अंडी असं काय काय आणलं। आणि या बघा त्यांच्या मामींनी ते त्यांच्या मामींकडे वाढलेले आहेत, आजीकडे वगैरे। तर त्यांच्या मामींनी बघा या सांजेच्या पोळ्या धपाटे दिलेत। कोणाकोणाला माहिती आहे त्या सांजोऱ्याच्या पोळ्या कमेंट करा। आणि मी पण आज ना म्हणजेच बाजारात म्हणजे मंडईतून ना अर्धा पाव भोपळा आणला होता, लाल भोपळा। त्याच्या तिखट घाऱ्या करत होते। कोणाला तिखट घाऱ्या की गोड घाऱ्या आवडतात ते पण सांगा। मला गोडपेक्षा ना तिखट घाऱ्या आवडतात। मम्मीला पण 4-5 दिल्या मी घाऱ्या। आणि दुपारी मम्मीकडे आले होते तर मम्मी बोलली आता एकटी कुठे जाऊन जेवते, इथेच जेव। मम्मीला म्हटलं आपल्याला पापड भाजत असतील तर मी जेवेल। मम्मी मग पापड भाजत होती। आणि बघा आज संध्याकाळी आमच्या इथं ढोकळ्याचा प्रयोग चालू आहे। आता माहीत नाही किती सक्सेस होईल, बघू। तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल सक्सेस झाला तर। आणि बॅटर बनवून घेतलं, इनो टाकून छान त्याला फिरवून घेतलं, टॅप करून डब्यामध्ये ओतून घेतलं तेल लावलेल्या। आणि टॅप केलं यासाठी कारण लम्स राहायला नको त्यामध्ये कुठेही। स्टीमरची कढई होती त्यामध्ये स्टीम केला। बघू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा होतोय ढोकळा। चला सबस्क्राईब करा।